काम दिलं जातो ते आपण करतोच। हा या ट्रेनिंगचा दुसरा दिवस आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की सिरियसली आपल्याला जे काही दिलं जातो आरपी माध्यमातून त्याच्यामध्ये आणखी भर घालून आपण आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे। आणि मला वाटतं जून पासून याच्यावर आपल्याला वर्कआउट करावं लागेल आणि याच्यामध्ये सगळंच काही चेंज होणार आहे। टिपण टाचण वही वगैरे पण डॉक्युमेंटेशन भरपूर आहे। स्कॉपच्या अंतर्गत याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन शाळांचं करायचं आहे। ज्यांचं झालं नसेल ते करून घ्यावं आणि त्याच्यामध्ये आपल्या शाळांची सोयी सुविधा वगैरे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला काय नोटिंग पण करायची आणि अपलोड पण करायचं आहे। असं ती पद्धती आहे आणि आपल्याला ते सगळं पूर्ण करावंच लागणार आहे। जर आपण कुठे मागे राहिलो तर मे महिना आपल्याला अनुभव आहे की मे महिन्यात पण आपल्याला काम करावं लागतं, म्हणून जो टार्गेट दिलेला आहे त्या टार्गेट प्रमाणे आपण काम करायचं आहे। तर पुढे सगळ्यांनी व्यवस्थित ट्रेनिंग घ्यावं, एन्जॉय करत घ्या। आता तुम्ही बोललात की आरपी खूप छान आहेत, सुंदर आहेत, म्हणजे त्यांची टेक्निक खूप चांगली आहे। हे जे आरपी आहेत हे स्वेच्छेने गेलेले आहेत, त्यांची इच्छा आहे, मनापासून ते काम करतायत म्हणून चांगलं आहे। जबरदस्तीने जर करायचं असेल तर तो कधीच चांगला नसतो, बरोबर ना? म्हणून आपण जे काही करतो ना मनापासून करायचंच आहे आपल्याला, मग एन्जॉय करून करायचं ना, कशाला रडायचं है ना? मग असंच हे करायचं। एक कोणताही काम असो आपल्याला 6 तास बाबा 8 तास आपल्याला समजा ट्रेनिंगचा 8 तास आहे, हा 7 तास आहे, किती आहे बाबा? 7 आहे ना, 5च दिवस 7 तास आहे, 1 तास जास्त है ना? तर एन्जॉय करून पॉझिटिव्ह थिंकिंग केली ना तर चांगलं होतं, निगेटिव्ह थिंकिंग आली की मग त्रास होतो। मग आपलं शिक्षण जगात नकारात्मक नसावं त्याच्यासाठी जागाच नाही शिक्षकांमध्ये, कारण आपण मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि आपण खूप त्या मानाने सुखी आहोत, बरोबर? सर्वांना ट्रेनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा। मी पण खालीच होते तर मला बरं हे वाटलं की नाही बाबा जाऊन जरा बोलूया आपण आणि एकमेकांशी जर आपण डिस्कस केलं, काही जर प्रॉब्लेम असेल काही असेल तर तुम्ही मला बोलू शकता, ठीक आहे? आणि एन्जॉय करून एकमेकांना सपोर्ट करून आपण आपलं ट्रेनिंग सेशन छान करूया, सक्सेस करूया। थँक्यू, धन्यवाद। तर तुम्ही काय काय शिकलात हे बरोबर मॅडमनी घेतलंच आणि तुम्हाला काय शिकायचं आहे हेही अगदी मोजक्याच आणि नेमक्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवलंय आणि त्याचबरोबर तुमची काळजीही घेतलेली आहे, कारण त्यांनी आल्याला विचारलं की कसं सगळं व्यवस्थित चालू आहे ना, कोणती कमतरता आहे त्याची दखलही घेतलेली आहे आणि ती तुम्हाला उद्या नक्कीच बदल झालेला दिसणार आहे। तर मॅडम आपण आलात आणि आमच्या या प्रशिक्षण वर्गाला भेट दिली, आपले खूप खूप आभार मॅडमकडे। URC 5 आणि URC 3 या दोन्ही URCचा कार्यभार असताना मी जे काही करते आहे ते योग्य आहे ना, किंवा माझे शिक्षक योग्य पद्धतीने प्रशिक्षण घेत आहे की नाही हे स्वतः जातीने येऊन राहणं ही गोष्ट खरंच मॅडम खूप मोठी आणि मोलाची आमच्यासाठी। पुनश्च एकदा छान टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही ना। खूप खूप धन्यवाद। थँक्यू मॅडम।